मागील 7 ते 8 दिवसापासून विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून जे ठिय्या आंदोलन चालू होतं त्याला काल रात्री 8:30च्या दरम्यान यश प्राप्त झालं आणि ज्या मूळ मागण्या होत्या आमच्या कामगारांना त्या 26 दिवस काम मिळालं पाहिजे, कपडे मिळायला पाहिजे आणि जेवणाची सुविधा ज्या बाकीच्या कंपन्यामध्ये असूनसुद्धा येथील काही पॉकेट युनियन मॅनेजमेंटवर दबाव टाकून यांना मिळाल्याच नाही पाहिजे असा दबाव टाकून आम्हाला बंधुआ मजदूर जे यूज करायला लावत होते याच्यातून आम्हाला आज आझादी मिळाली आहे आणि आमचं नवीन घर तयार झालेलं आहे जिथं आम्हाला हक्कानं सांगता येते की आज आम्ही कोणत्याही मागण्या या मॅनेजमेंटला मान्य करू शकतो आणि या न्याय हक्काच्या लढाईसाठी येणाऱ्या समोरच्या दिवसामध्ये आम्ही असेच लढत राहू आणि असेच आम्हाला लोकांनी साथ द्यावं जेणेकरून जी पिळवणूक होती ती पिळवणूक आता बंद होणार। कामगारांच्या हक्कासाठी पुढील वाटचालीला सुरुवात करू। आमच्या 8:30च्या नंतर जे कंपनी आणि आमच्या 6 मॅन कमिटीसोबत जे चर्चा झाली आहे ते चर्चा आमच्या आणि 6 मॅन कमिटीच्या विषयावर आणि कामगाराच्या विषयावर झालेली आहे। विषयावर होऊन आम्ही संप मागे घेतला। म्हणजे विजय क्रांती संघटनेच्या नेतृत्वामध्ये आमचं अल्ट्राटेक सिमेंटच्या परिसरामध्ये कारखान्यात जे आंदोलन सुरू होतं काम बंद आंदोलन, त्या काम बंद आंदोलनाचा काल समारोप करण्यात आलेला आहे। यामध्ये आमच्या ज्या प्रमुख 3 मागण्या होत्या या 3 प्रमुख मागण्याच्या बाबत या कंपनीचे वरिष्ठ MD, CMD, या कंपनीचे चेअरमन, या कंपनीचे सिमेंट ग्रुपचे हेड या सर्वांनी आमच्या कामगार संघटनेच्या अध्यक्षा माननीय शिवानीताई वडेट्टीवार यांच्यासोबत सकारात्मक टेलिफोनिक चर्चा केली। सकारात्मक टेलिफोनिक चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी असं दिसून आलेलं आहे किंवा अशा त्या ठिकाणी आदेश प्राप्त झालेला आहे की ह्या क्षुल्लक मागण्या आहेत आणि त्या आम्ही करण्यास तयार आहोत। आम्ही कंपनीचे जे कोणी युनिट हेड आहे या स्थानिक लेवलवर त्यांना आम्ही आताच निरोप देतो आहे की तुमच्यासोबत चर्चा करून याबद्दल सकारात्मक चर्चा आपल्या इथं करण्यात यावा आहे की संघटनेचा एक विरुद्ध गट त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि तोही सुद्धा कामगारांसाठी काम करतो असं त्यांचं म्हणणं आहे। 2013 मध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं 17 दिवस कंपनीचं काम बंद आंदोलन केलेलं होतं। मग त्यावेळेस कोणत्या मागण्या मंजूर झाल्या होत्या ठेका मजुरांच्या? आणि आम्ही एक स्वतंत्र संघटना निर्माण केलेली आहे ठेका मजुरांसाठी। ठेका मजुरांचे प्रश्न आम्ही मांडत आहोत आणि आमच्या जर काही त्रुटी असेल किंवा आम्ही जर आश्वासनावर किंवा मागणी मंजूर नाही झाली किंवा आश्वासन तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे ना। आमच्यामध्ये जर क्षमता असेल, ताकद असेल तर आम्ही नव्यानं आमच्या कामगारांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणि ज्या कामगारांना वाटत असेल की आमची दिशाभूल करण्यात आली किंवा आमचा भ्रमनिराश झाला असे कामगार आम्हाला सोडून जातील, पुन्हा दुसऱ्या संघटनेकडे जातील किंवा तिसरी संघटना बोले, ते स्वतंत्र आहेत ना। पण न्याय देण्यासाठी आम्ही काय करावं आणि पुढच्यानी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही आहे। आम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। हे आंदोलन चिघळू नये आणि या आंदोलनामध्ये सगळ्यांचं चांगलं व्हावं या भूमिकेतून आम्ही भूमिका मांडलेली आहे आणि आम्ही आश्वासनही असो या आमची मागणी मंजूर झाली असं आम्ही त्याला समजतो आहे।